भेटी लागी जीवा लागलेसी आस वाट पाहे तुझी रात्रंदिवस. आपण आहोत नीरा नदीच्या काठी या माऊलींची आपल्या पालखी इथं विसावा घेते. आपण आहोत दत्त मंदिराच्या बाहेर नीरा नदीच्या काठी. हे वारकरी आहेत आपल्यासोबत ज्यांनी इथं नीरा नदीच्या पाण्यात असं पवित्र असं स्नान केलेलं आहे. तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात, त्यांचं काय मत आहे. काय माऊली, तुमच्या दिंडीचा क्रमांक काय किंवा काय कोणत्या नंबरची? 97 नंबर आहे. 97 नंबरची दिंडी. कुठून आलात तुम्ही? आम्ही पुण्यातून आलो. तुम्ही आता एवढे 80 किलोमीटर प्रवास करून आलाय, कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतं वातावरण. खूप छान. आणि ही जे नीरा नदीत तुम्ही स्नान केलंय ते त्या नीरा नदीचं काय महत्व आहे असं? महत्व आहे ना, पूर्वीपासून हे माऊलींनी आंघोळ केली तर संतांनी जे चालू केलेलं आहे नीरा नदीमध्ये. माऊली ज्यावेळेस प्रवास करायला आले की त्यावेळेस ते नीरा नदीमध्ये पहिलं स्नान करायचे. मग पहिलं स्नान त्यांनी केलेलं आहे, त्याप्रमाणे आम्ही बी पहिलं स्नान आता इथे केलेलं आहे. आणि आमचे झेंडे जे आहेत माऊलीचे त्यांनाही आम्ही आंघोळ घातलेलं आहे. ही संतांची परंपरा चालत आलेली आहे. ती संतांची परंपरा आम्ही पुढे चालू ठेवलेली आहे. इथं आनंद प्रवास कसा राहणार आहे? इथून पुढचाही प्रवास आमचा आनंदाने आणि सुखाचा राहणार आहे. नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर भाग गेला शिनं गेला, अवकाशी झाला आनंद. पूर्ण आमचा भाग शिनं जातोय. आम्हाला काही आठवत नाही, कुठलं यातना होत नाही, दुःख होत नाही, कारण माऊलींचा सहार आहे. माऊली सर्वांचा सांभाळ करून घेतात. माऊली आमच्या बरोबरच आहेत हे आम्ही जाणतो. त्याचा आम्हाला अनुभव आलेला आहे. माऊली आमच्या त्याचे. किती लोक आहेत तुमच्या दिंडीत? आमच्या दिंडीमध्ये जवळपास 1000 लोक आहे. या दिंडीचं विशेष म्हणजे 50 वर्षापासून ही दिंडी सुरू आहे 97 नंबरची आणि 14 गावांची मिळून ही दिंडी आहे. आज आपण पाहतो की एक गाव एकत्र येऊ शकत नाही, परंतु गेले 50 वर्ष ही 14 गावं एकत्र आहेत. विविध जाती धर्माची लोक एका तंबूमध्ये या वारीमध्ये राहतात आणि अगदी मोठ्या आनंदाने आम्ही या वारीमध्ये होतो. ही माझी 5वी वारी आहे. पहिली वारी मी अगदी टाइमपास म्हणून केली होती, परंतु वारीमध्ये आल्यानंतर न कळालं की खरंच ही काळाची गरज आहे वारी करणं. आणि आत्ता आधुनिक काळामध्ये आपण पाहतो की आपला जो तरुण वर्ग आहे तो जो वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी गेलेला आहे. तर मला असं वाटतं की वेगवेगळ्या व्यसनाच्या आहारी जाण्यापेक्षा वारकरी संप्रदायामध्ये येऊन या वारीचं वेड लागावं आणि संतांच्या मार्गावर सर्व महाराष्ट्राने आणि सर्व जगाने चालावे. हेच मी एक संदेश या वारीच्या सांगेल. आणि आमच्या दिंडीच्या लक्ष गुरुवर्य माऊली जनार्दन जंगले माऊली जंगले माऊली जनार्दन जंगले दिंडी चालक इथे हा क्षत्रिय मराठा वारकरी संस्था दिंडी क्रमांक 97. भाऊ महाराज पलांडे हे अध्यक्ष आहेत. त्यांना गेल्या वर्षी राष्ट्रसंत पुरस्कार मिळालेला आहे. मग त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये जे कार्य केलं त्याबद्दल त्यांना राष्ट्रसंत पुरस्कार मिळालेला आहे आणि त्या दिंडीमध्ये आम्ही सहभागी आहे. त्यांच्या कृपा आशीर्वादाने हे आमच्या दिंडीचं कार्य व्यवस्थित चाललेलं आहे. त्यांचा कृपा आशीर्वाद असल्यामुळे आमच्या दिंडीमध्ये कुठलेही विघ्न वगैरे काही येत नाही आणि ते साक्षात भगवंताचे अवतार आहेत, भगवंताचे अंश आहेत. त्यांच्यामुळे आमचा प्रवास अगदी सुखाचा विशेष म्हणजे जे आमच्या दिंडीचे दिंडी चालक आहेत तर त्यांचं वय आता जवळपास 87 आहे. तरी पण ते पायी वारी करतात आणि त्यांच्याकडे पाहूनच आम्हाला सर्वांना बळ येतं. नक्कीच विशेष. मॅडम ऐका ना, मला एक 2 शब्द बोलायचे. तुम्हाला मरायच्या आधी जर स्वर्ग बघायचा असेल तर तुम्ही वारीत या, बस. हो, पृथ्वीवरचा स्वर्ग नक्कीच स्वर्ग आहे. हा मरायच्या आधी तुम्हाला जर स्वर्ग बघायचा असेल तुम्ही वारीमध्ये प्रवास करा. माऊली, तुमचा काय अनुभव आहे? माऊली, मी गणेश डिलक. मी एवढंच आपल्याला ह्या नीरा नदीकाठी सांगू शकतो, स्वच्छ आणि निर्भय जीवन जगात असेल तरुणांनी वारी या, पायी वारी करा आणि दिंडीत चाला, त्याचा अनुभव घ्या. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तर असा हा वारकऱ्यांचा प्रतिसाद आपण पाहिला आहे. तर इथं ही वारी 2 ते 4 वाजेपर्यंत इथं विसावून या नीरा नदीच्या पाण्यामध्ये या माऊलींच्या पादुकांचं स्नान जे आहे ते होऊन नंतर ही वारी जी आहे ती पुढे मार्गस्थ होणार आहे पंढरपूरच्या दिशेनं. तर या नीरा नदीचं असं महत्त्व आहे. 3 नद्या आहेत वारीत. पहिली म्हणजे इंद्रायणी नदी, दुसरी नीरा आणि तिसरी चंद्रभागा. त्यातली ही दुसरी नीरा नदी इथं विशेष महत्त्व जे आहे ते प्राप्त होतं. माऊलींच्या पादुकांचं स्नान जे ते इथं होतं आहे आणि थोड्याच वेळात आपण त्याचा अनुभव इथून घेणार आहोत. पाहत राहा LS मराठी. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी स्नेहल चौधरी, LS मराठी, नीरा.